नमस्कार, मी ज्योती विजयनाथ चव्हाण. मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. ती आहे यस्टरडे बॅलन्स टुडे स्पेशल. म्हणजे काय यस्टरडे बॅलन्स टुडे स्पेशल म्हणजे काय, तर रात्रीचं जे काही भात म्हणा, खिचडी म्हणा, आपण जे काही करतो त्याचं आपण दुसऱ्या दिवशी स्पेशल करायचं म्हणजे काय करायचं. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खिचडीची कचोरी. आता आपण सामग्री, ही आहे खिचडी. हे आहे मी मैद्याचं पीठ मी आधीच मळून ठेवलेलं आहे, गोळा करून ठेवते कारण ते जरा मुरायला पाहिजे म्हणून. ही कोथिंबीर, कांदा, ही गार्लिक पेस्ट आहे, तिखट आहे, मीठ आहे आणि हे जिरं आहे. आपण किचनकडे येऊया. खिचडीचा मसाला पूर्ण आपण तयार करून घेऊया कचोरी करण्यासाठी. गॅसवर कढई ठेवली आहे. आता आपण गॅस चालू करूया आणि कढई तापवून घेऊया. कढई तापली की मग त्याच्यात थोडं तेल टाकायचं आहे. टाकलेली आहे आपली. आता आपण तेल टाकूया, त्याच्यात थोडं फोडणी तयार करून घेऊया त्याची. थोडं तेल टाकलेलं आहे मी. तर मी जिरं टाकते याच्यामध्ये. नंतर थोडा कांदा टाकणार आहे. कांदा चांगला परतवून घेणार आहे मी त्या तेलामध्ये, फोडणीमध्ये. चवीपुरतं थोडंसं, खिचडीत ऑलरेडी मी मीठ टाकलेलं आहे, पण आपलं मसाला तयार करतोय म्हणून चवीपुरतं मीठ टाकते मी त्याच्यामध्ये. गार्लिक पेस्ट टाकते. मी हा चांगला परतवून घेते. गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला. नंतर हे मिरचीचं तिखट टाकते मी. आज सुगंध येतोय मस्तपैकी. हा आपला मसाला तयार झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण ही खिचडी टाकणार आहोत. कोथिंबीर टाकायची. व्यवस्थित अशी परतवून घ्यायची. तुम्ही थोडासा ओवा टाकलात तरी चालू शकतो. ओव्याने पण फोडणीला चांगला सुगंध येतो. रात्रीच्या प्रत्येक जे काही बॅलन्स असेल जेवण, त्याला आपण फोडणी ही थोडी ओव्याची द्यायची. कचोरीचं सारण तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. थोडं थंड झालं की मग आपण त्याची कचोरी करायला घेऊया. हे बघा, ही अशी वाटी करून घ्यायची आहे. त्याला थोडंसं तेल लावायचं आतून. परत थोडी वाटी अशी रुंद करायची आहे. आणि अशी रुंद केल्यावर मग हे आपण जे सारणाचे गोळे केले ते याच्यात भरायचे आणि मग हलक्या हाताने एकदम ते बंद करायचे.
हे असं आपण गोल कचोऱ्या करून घ्यायचे. तेल टाकलेलं आहे. आता आपण गॅस लावून तेल तापवून घेऊ आणि कचोऱ्या आपल्या चांगल्या मस्तपैकी ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घेऊ. आपलं टाकलेलं आहे, त्याच्यात आपण आता कचोरी सोडूया. कचोरी सोडल्यानंतर आपण गॅस थोडा मंद करायचा आणि मंद विस्तवावर ते तळून घ्यायचे चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत. आपण गुलाबजाम कसे हे करतो तसे त्याला फिरवायचे गोल गोल म्हणजे तो चारी बाजूनी कचोरी फुगेल आणि कलर येईल. त्याला ब्राऊन कलर पण आलाय आणि मस्त एकदम कुरकुरीत अशा दिसत आहेत त्या. हे बघा किती कलर छान आलेला आहे. तेल चांगलं गाळून घ्यायचं आहे. यस्टरडे बॅलन्स टुडे स्पेशलची रेसिपी तयार झालेली आहे, खिचडीची कचोरी. ती तुम्ही ह्या सॉस सोबत सर्व करा. आणि जर तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.